मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। काल बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळसंबर या ठिकाणच्या ग्रामपंचायत आणि काही नागरिकांनी निवेदन दिले। मी सध्या बीड तालुक्यातील कळसंबर परिसरात आहे आणि ज्या पुलावरती मी उभा आहे तो हा पूल आणि या पुलावरचा हा रस्ता आहे। हा रस्ता तब्बल 10 ते 12 गावांना जोडणारा आणि राष्ट्रीय महामार्गाला पुढे जाऊन मिळणारा आहे। या रस्त्यावरची जर परिस्थिती पाहिली तर हा नदीवरचा पूल आहे आणि या पुलावरती हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे उखळून पडलाय। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इकडे अशा प्रकारचे मोठमोठे भेगा देखील पडलेले आहेत आणि मोठमोठे होल देखील झालेले आहेत, ज्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। माझ्यासोबत ज्यांनी तक्रार दिली ते ग्रामपंचायतचे काही लोक आहेत। काय सांगाल, तुम्ही काल निवेदन दिलेलं आहे, नेमकी काय मागणी केली आहे? त्याच्यामध्ये आम्ही जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर तहसीलदार, त्यानंतर अभियंता यांच्या सगळ्यांकडे एक तक्रार केली आहे की जशी मावळामध्ये परिस्थिती झाली तर तशी इथं होऊ नये, कारण की या पुलाचं कधी एक छोटा मोठा जरी पाऊस आला तरी हा पूल वाहून जाण्याच्या ह्याच्यामध्ये आहे सध्या। आणि याच्यामुळं आम्ही परिस्थितीचं गांभीर्य घेऊन पुढे काही जीवितहानी होऊ नये त्यासाठी आम्ही प्रशासनाला कळवलं आहे। पण प्रशासनाचं काम म्हणजे 12 महिने थांबा अशी आपली शासनाची असती। त्यांना लवकरात लवकर आम्ही सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर अति तात्काळमध्ये या पुलाचं एक दुरुस्ती करा आणि सध्या तात्पुरती दुरुस्ती करून नंतर येणाऱ्या पावसाळ्या संपल्यानंतर नवीन पुलासाठी प्रस्ताव मंजूर करा आणि ह्याची तांत्रिक पाहणी करून लवकरात लवकर ह्याची दुरुस्ती करून घेण्यात यावी या संदर्भात आम्ही त्यांना बोललेलो आहे। दुसऱ्या बाजूला माझ्यासोबत आणखी सदस्य आहेत। काय सांगाल, तुम्ही मागणी केलेली आहे, जर लवकरात लवकर निर्णय नाही झाला तर पुढचं पाऊल काय असेल किंवा आंदोलनाची दिशा काय असेल? आम्ही गावकरी, समस्त गावकरी म्हणजे 10 ते 15 गावात आम्ही लोक इथं, शाळेचे विद्यार्थी असो किंवा वाहतूक असो, 10 ते 15 गावांना जोडणारा रस्ता आहे हा। जर रस्ता आता सध्या जर ह्यांनी दुरुस्ती नाही केली तर 10 ते 15 गावातले नागरिक जाऊन आम्ही कलेक्टर ऑफिस असेल किंवा तहसील ऑफिस असेल ज्या ठिकाणी आपण आंदोलनाला आम्ही आमरण उपोषणासाठी तिथं बसूयात। नक्कीच या ठिकाणी जर लवकरात लवकर या पुलाचं काम झालं नाही तर आम्ही आमरण उपोषण करू, अशा प्रकारचा इशारा प्रशासनाला या ठिकाणाहून दिला जातोय। मात्र या ठिकाणचा जर पूल पाहिला तर पूर्णपणे कमकुवत झालेला आहे आणि या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास यामुळे धोका निर्माण होतोय। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।